म्हणजे मला काही कोणाचा दोष नाही काढायचा. कधी कधी असं पाहण्यामध्ये येतं, जर असेल तुमची परिस्थिती तर 500 त्यांना ठेवायला हवा आणि 18 अध्याय पारायण ठिकाणी करायला हवा. जर ते 500 ठेवतोय तर समोरच्याने सुद्धा 18 अध्याय पारायण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. जर आपण त्यांच्याकडून तेवढं घेतो, तेवढ्या तन्मयतेने आपणही केलं पाहिजे की नाही. जर आपण त्यांना एवढे एवढे ह्या गोष्टी सांगतो, आपण केलं पाहिजे. मग ज्या ठिकाणी जो गेला त्याने तिथे स्मरण, पारायण आणि काही निरूपणही केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, कोणी भिक्षू तुमच्या घरी येऊ, काय द्यायचं 1000-2000 त्यांना द्या, परंतु त्यांना सांगायचं बाबा आल्यानंतर एवढा 18 अध्याय पारायण आमच्या घरी झालं पाहिजे, एवढं स्मरण आमच्या घरी झालं पाहिजे, काय तुमचं घ्यायचं ते घ्या, पण त्यांना सुद्धा विधी करून घ्या, मगच त्यांना द्या. आणि जो ठायला जातो त्याने सुद्धा ते अडथळे न आणता, जर येत नसेल स्वतःला, एखादा निरूपक असेल त्यांना निरूपण करायला हवा. नसेल जमत तर, जर तुम्हाला जमत असेल तुम्ही निरूपण करा. कारण की फक्त काय उपारच करायचे का, 75 उपार फक्त मोठे मोठे नाही, तर उपारामध्ये स्मरणही झालं पाहिजे, शास्त्रचिंतनही झालं पाहिजे. घ्या ना, तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. आणि जरी असली परिस्थिती तर घ्या, नसेल त्यांची तर नाराज व्हायचं नसतं. हे साधकाच्या आसक्तीचे वेगळं राहणं झालं पाहिजे. आणि म्हणून एखादा असेल एखाद्याकडे नसेल, जर तुमच्याकडे असेल तुम्ही पण केलंच पाहिजे, परंतु भांडून तर मला वाटतं कोणी काय कुठून घेऊ नये. त्यांना सांगा जे काय आहे त्यांच्याकडून विधी करून घ्या. अहो विधीला रूप द्या, लोक तुम्हाला खुश होऊन देतील. पण विधीला रूप आपण आणत नाही ना, फक्त आपलं उरकायचं पडतं. त्यांचंही समाधान त्याच्यामध्ये झालं पाहिजे. आणि मी सांगतो की जो कोणी तुमच्या घरी साधू येईल, 18 अध्याय पारायण त्याच्याकडून करून घ्यायचं. जे काय असेल दक्षिणादी मात्र त्यांची सांगतील तेवढी ठेवायची, पण त्यांच्याकडून 18 अध्याय पारायण मात्र काय करायचं, आपण करून घ्यायचं. विधीला रूप आणता आलं पाहिजे. बरोबर आहे की तुम्ही देणारे आहेत की आम्हाला, आणि तुम्ही मनमोकळेपणाने केलंच पाहिजे. पण असेल एखाद्याची परिस्थिती त्यांनी करावं, एखादा नसेल तर जो देईल ते घ्यायला मात्र साधकाने काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आम्ही तुमचं फुकट घेऊ नये आणि तुम्ही आमचं फुकट ऐकू नये. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, फुकट कुठली गोष्ट प्रणवत नसते. आणि म्हणून आणि आपण सुद्धा जे काही सत्पात्राला आपल्या घरी बोलवलं त्याचाही सन्मान आपल्याकडून तो झाला पाहिजे. आणि आम्ही पण तुमचा सन्मान केला पाहिजे. जे तुम्ही जसं दिलं ते सुद्धा आम्ही घेतलं पाहिजे. दोन्ही बाजू मी सांगतो. आणि म्हणून एखाद्या पुढच्या ऐकून झालं नाही, साधकांना नाराज व्हायची अजिबात गरज नसते. मग आपण काही जीवन काय त्याच्यामध्ये आसक्ती दिसून येईल आपल्याला, लोक आपल्यावर विपरीत होतील. आणि अशा काही ठिकाणी होतं, लोक मला सांगतात. आणि म्हणून हे दूषण धर्माला नाही लागलं पाहिजे. काय त्यांच्या 200 रुपये तुम्ही मोठे होणारे नाही. परंतु जर तुमच्याकडून तुम्ही त्यांच्याकडून वधून तेवढं घेताय, तुम्हालाही त्यांच्या क्रियेला रूप देता आलं पाहिजे की नाही. कोणीही साधकाने त्याला रूप दिलं पाहिजे. हा काय कोणाचा दोष नाही. हे जे वास्तव जे आहे ते मी सांगतो आहे. म्हणजे जर असेल ग्रस्ताकडे त्यांनी करावं व्यवस्थित, नसेल तरी त्याने जे दिलं ते साधकाने घ्यावं. हे दोन्ही बाजू मानतो. आणि आमच्या काही साधकांनी काही मक्तेदारी निर्माण केली. त्यांना वाटतं हा यजमान आमचाच, हा परिवार आमचाच, बाहेरून येतात हे काही लुडबुड करतात. तसं नाही, तुम्ही पण ठाम राहा. जरी तुमचा शेजारचा तो असेल, जर तुमच्या कामी पडत असेल त्याला बाजूला ठेवा. आणि एखादा तुमच्या कामी पडतो असं ना कुठून लांब 10 टोकावरचा, तुम्हाला समजून सांगतोय, तुमची क्रिया करून घेतोय, तुम्ही त्याला विचारा. साधू काही कोणाचा बांधलेला नाही हे लक्षामध्ये ठेवा. जो धर्म दाखवेल तो तुमचा गुरु. आमचे 36 गुरु सांगितलेले आहे. असं काही नाही मग त्या गावातल्या बाबांना, गावातले असतील ते जे करून घेत असतील ना बरोबर, त्यांना विचारा की तुम्ही. पण तिसरं जर काही ते टंगडं काढत असतील तर सरळ बाजूला ठेवून द्यायचं. आणि जो
ज्यांना सज्ञान आहे त्याला विचारायचं, तर तुमच्या क्रियेला रूप बरोबर करून घेतात. असं काही नाही की इथं कोणी कोणाचा बांधलेला नाही. इथं तुम्ही आम्ही फक्त एका काय आहोत, देवाच्या आमच्या साधकांनी काही समजलं की हा घरस्थ माझा, तो परिवार माझा. आम्ही ती गट तट आम्ही तयार केली, काही यजमानांनी तयार केली की हा साधू आमचा, त्याच भिक्षूला विचारा किंवा त्याच बाबांना विचारा किंवा त्यांनाच बोलून घेऊन विचारा, ते आपल्या जवळचे आहेत. असं ग्रस्तांनी काही गट तयार केली. जवळचा असण्यापेक्षा तो काय करून घेतो का, तो कितपत सज्ञान पद्धतीने आपल्याला सांगतो, हे पहिलं विचार करा. आणि म्हणून तुमचा असा गोंधळ होऊ देऊ नका. काहीच तुमचा गोंधळ होऊ द्यायचा नाही. बाबा लोक तुम्हाला कुठून अवेलेबल होतं. फक्त जर आला सन्मान तर सोडायचा नाही. साधू म्हणून पंक्तीला त्यांना सांगायला काही हरकत नाही, पण त्याही साधकाने आल्यानंतर आपल्या ज्या पद्धतीने जे आहे, जे वर्तन आहे त्या पद्धतीने आपण सुद्धा त्यांनी साधकाने त्या काय केलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. आपल्या उठी बसवून कोणी विपरीत होता कामा नये. म्हणून साधकानेही ग्रस्तावर रुबाब गाजवू नये. म्हणजे कुणीच कुणावर रुबाब गाजवू नये. आणि म्हणून काही काही ग्रस्त साधकावर रुबाब गाजवतो, काही काही साधक ग्रस्तावर रुबाब गाजवतात. दोन्ही बाजूने सांगतो मी, दोन्ही बाजू मांडत असतो, एकच बाजू कधी मांडत नाही. आणि म्हणून फक्त एक लक्षात ठेव, धर्म कुणाकडे आहे, क्रियेला रूप कोण देतात, मग तो जवळचा की लांबचा हा विचार तुम्ही नाही करायचा. क्रियेला रूप देणारा, करून घेणारा तो साधक आपल्या घरी आमंत्रित करून सगळा जो विधी आहे तो करायचा. आणि आल्यानंतर 18 पारायण काय ठेवायचं ते म्हणतात तसं ठेवा, पण 18 पारायण निरूपण ह्या गोष्टी मात्र तुमच्या अवसरामध्ये काय केल्या पाहिजे, झाल्याच पाहिजे. आमच्यातले काही फक्त फुकटात कसं कमी कवळ कसं भरपूर काय होईल असं बघायला भेटतं नाही. त्यांना सांगायचं बाबा असं करा, इथे असं करावं लागेल. जर तुम्ही जेवढा खर्च करून त्यांना बोलवताय ना, तुम्ही त्यांच्याकडून बी काय करून घ्या ना. मग नसल जवळचा, लांबचा बोलवा, तो निरूपण करणारा बोलवा तरी चालेल. म्हणून पण जेव्हा तुम्ही पंचवतार उपहार करता किंवा काही समारंभ, त्यामध्ये मात्र ज्ञानसत्र हे झालंच पाहिजे. कारण की ज्ञान आम्हाला उजळतीला देणारं आहे. म्हणून मी म्हटलं ना, फुकट आम्ही पण तुम्हाला सांगत बसवू नये, फुकट तुम्ही पण आमचं ऐकू नये. आहे पहिले द्यावं नंतर घ्यावं, म्हणून आम्ही पहिलं देण्याचं काम करतो. माझं तर मी सांगतो, बाकींचं मला माहिती नाही. पहिलं देतो नंतर घेतो. आमच्या गुरूंची शिकवण आहे की आमचे समसरचे बाबा म्हणायचे की आपण जर कोण दारामध्ये जातो, साधकाने रिक्त काही निघून घ्यायचं नाही, काहीतरी त्यांना द्यायचं पहिलं, नंतर त्यांचं घ्यायचं. ही गुरूंची शिकवण होती. आमचे विद्यागुरू त्यांची एक शिकवण आहे, आमचे गुरु त्यांची शिकवण आहे की आपण कधी असं नाही जायचं, काहीतरी त्यांना थोडं धर्मवार्ता करायची, काही लीळा त्यांना सांगायची, करायचं. आणि मग त्यांना समाधान वाटतं. मागणं तर आपलं कामच साधकांचं, परंतु आपण त्यांना काही दिलं पाहिजे की नाही. पहिलं फक्त काही नुसतं मागायला त्यांच्या ठिकाणी जायचं का, हे नाही करायचं. त्या निमित्ताने जर त्यांनी एवढा अवसर काळ केला तर त्यांनी एकांत प्रबोधन, गीता पठन, स्मरण, समुद्र देवपूजा झाली पाहिजे. त्या उपारामध्ये काय झाली पाहिजे, देवपूजाही वंदन झाली पाहिजे. तिथे देवपूजा असते, पण मग चला 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 करा करा उरका उरका सगळे आपले घाई होते. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करताना असं मध्ये बदलाव करा. तुम्ही उपार मोठे मोठे खाता, तुम्ही खानदेशमध्ये त्या आपल्या तिकडे पाहतो, आता हे विदर्भामध्ये पाहतो, आला कुठे प्रसंग जाण्याचा पाहतो आहे, परंतु जे बाकीच्या गोष्टींचं जे ते फार कमी प्रमाण आहे. म्हणून सामुदायिक देवपूजा तिथे झाली पाहिजे. कुठे प्रबोधन होतं कुठे होत नाही, ते झालं पाहिजे. का उपार करतो ते अन्य लोक असतं त्यांना समजलं पाहिजे. त्यानिमित्त धर्माचा प्रसार, पंथप्रसार आपला होतो. जर तुम्ही एवढा खर्च करता तर हे गोष्टी झाल्याच पाहिजे. आणि म्हणून हे करत असताना ग्रस्तांनी ह्या गोष्टी मात्र काय करायला लक्षात ठेवा. जर एखाद्या बाबाची इच्छा नसेल तर त्याला बळजबरी त्यांना करायला हवं असं. म्हणून ज्या आपल्या धार्मिक गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे. विषय निघाला होता ते आसक्तीवरून विषय निघाला होता, म्हणून जसं असेल तशा पद्धतीने सामावून घेणं हे फार महत्त्वपूर्ण असतं. तुम्ही करा, काहीही करा, परंतु तो अशा पद्धतीने सगळा विधी करत राहा एवढं सांगतो. म्हणून कोणी काय म्हणले की नवीन काय बाबांनी काही नवीन टूम काढली, काय नवीन टूम काहीच नाही आहे. जे आहे ते सगळं खरं आहे. आणि म्हणून जे कुठे कुठचं पाण्यामध्ये येतं
ते कधी वास्तव कधी बोललं तर बरं असतं. आणि म्हणून हा एक विषय मी तो मांडला आहे. तर काही दोनाचा दोष नाही आहे, परंतु जे आपण करतो त्याच्यात काहीतरी ही अशी निर्माण गोष्टी झाल्या पाहिजे. आणि जो निरपेक्ष भावनेने करतो परमेश्वर त्याला काही कमी पोट देत नाही, हे लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून जे सगळं नातं असतं, धर्माचं नातं असतं, आपलं अच्युत गोत्री नातं असतं. जरी कोणाचा कोणी उपदेशी असेल, शेवटी देवाचाच तो आहे. फक्त तो गुरु त्याला निमित्त आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आम्ही सगळे काय देवाचे आहोत. आणि म्हणून कोणी कोणाचं लेबल तर काही लावू शकत नाही. हां, आपल्या गुरुचा अभिमान असलं पाहिजेच की, परंतु असं काही समजायचं नाही की दुसरं जर एका साधक ते नाणी आले मग त्यांना काय विचारायचं आणि त्यांना काय करायचं. म्हणून मला एक सांगायचं की प्रेशरमध्ये कुणी कोणाच्या खाली यायचं नाही. ग्रस्त जरी असेल तुला जे आवडलं तुम्ही त्यांना विचारून त्या गोष्टी करू शकता. गावातला की बाहेरचा हा विषय बाजूला ठेवायचा. ज्याच्याकडे ज्ञान आहे, अरे आम्हाला ते सांगितलं की नाही, ज्ञानाच्या ठिकाणी आम्हाला जायला सांगितलं, ज्ञानाचा संघ आम्हाला करायला सांगितला. जो आपलं क्रियेला रूप देतो तो आपला, देवाचा तो आपला, हे लक्षामध्ये ठेवायचं. ही भावना फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून असो, आता आपण पुढे बघूया की दत्तात्रेय प्रभू जे आहेत ते असक्त वृत्तीचे आहे, विरक्त वृत्तीचे आहेत. तसं जीवनी साधकाला जगता यावं हा मुद्दा त्यांनी सांगितला. तर पुढे सांगतात की म्हणाले, श्लोकामध्ये बापाच्या ऐवजी आईचं नाव का घेतलं म्हणाले, हे नैसर्गिक स्नेहाची थोरवी जाणावी. वेदात मध्ये न मातुम परमदैवतम म्हटलं, हे भृगूंना ठाऊक होतं. म्हणून भृगु ऋषींनी पहिलं मातेचा उल्लेख केला, नंतर पित्याचा. जास्त संदर्भ कसा येतो, अनुसेयीचा पुत्र. अत्रेनुसेचा येतो का, अनुसेय अत्रीची पुत्र कोण, दत्तात्रेय प्रभू. असं म्हणजे पहिली माता नंतर पिता येत असतो. आमच्या स्वामींनी सुद्धा वेरूळ या ठिकाणी चरित्रामध्ये आईच्या नावाचा महोत्सव केला. तो कुठे लेण्यामध्ये साजरा केला. ज्याप्रमाणे माईबाई स्वामींना सांगते, ही माईबाईसा म्हणजे शांताबाईसा, हे वसमतची राहणारी. जेव्हा हिचा मुलगा मरण पावला, पती मरण पावला, एका मुलीला वेड लागलं, एक मुलगी पागल झाली, तिला कावरं लागलं, एक विधवा झाली, एवढं दुःख तिच्या अंगावर कोसळलं. आणि मग ही माईबाई सारंग पंडितांना भेटते. भेटल्यानंतर सारंग पंडित म्हणतात, बाई तू चालली आत्महत्या करायला, एक काम कर, वेरूळला आमचे श्री चांगदेवराव आहेत, त्यांना जाऊन तू भेट. आणि म्हटल्याबरोबर तिला ते वेध झाला, कोण चांगदेवराव. आणि मग ती लीळा खूप मोठी आहे. आणि मग ती ही माईबाई सारंग पंडिताच्या सांगण्यावरून स्वामींच्या भेटीसाठी वेळापूरला येते. सकाळचा पूजोत्सव झालेला असतो. प्रातःकाळी स्वामी आपल्या ओट्यावर बसलेले असतात. सगळे भक्त परिवार स्वामींच्या समोर बसलेला असतो. स्वामींची मूर्त प्रसन्न असते. सकाळचा पूजोत्सव चालू असतो. जेव्हा माईबाई स्वामींकडे पाहते, तिला आपल्या पुत्राची आठवण येते आणि रडायला लागते. असाच माझा पुत्र, असाच होता देवा, असेच नाक, असेच डोळे, असाच त्याचा चेहरा होता, अशी त्याची शरीरयष्टी होती. आणि समजतात की बाई आम्ही तुमचा पुत्रच आहोत ना. माईबाईसांनी स्वामींना पुत्र मानलं. स्वामी सांगितलं, बाई आम्ही तुमचा मुलगाच आहोत समजा. बघा, ईश्वराने मातेला, ईश्वराची आणि मातेची तुलना ठिकाणी केली. मातेला आमच्या स्वामींनी इथं गौरव दिला, तिला मोठं केलं. माताही फार मोठी आहे. कारण की मातेच्या स्नेहामध्ये स्वामींनी सांगितलं की बाई मातेचे स्नेह ते नैसर्गिक एक दश तयाच्या ठाई. म्हणजे ज्याप्रमाणे माता नैसर्गिक प्रेम करते, ज्या माता एकपट करते, परमेश्वर या जीवावर 100 पटीने नैसर्गिक प्रेम करतो. कुठली अपेक्षा नसते. जशी माता आपल्या मुलावर प्रेम करते, नैसर्गिक असतं ते काही नाटक नसतं किंवा थोतांड नसतं, नैसर्गिक अंतःकरणामधून करते. तसा परमेश्वर सुद्धा सांगतो की मायेचा एक देश. म्हणजे परमेश्वराचा किस्सा मातेच्या ठिकाणी निर्माण होतो. तर परमेश्वर किती उदारांतःकरणाचा असेल विचार करा. स्वामींनी नैसर्गिक मातेचे स्नेह, स्वामींनी मातेला एवढी मोठी उपमा दिली, ईश्वराची मातेची तुलना केली, ती माता किती महान आहे.
मातेचा गौरव केला म्हणून पहिली आई सांगितली म्हणाले. आणि हा गौरव जगाला कळायला हवा. बघा, परमेश्वराने मातेचा गौरव केला. अरे आपण तर आईवरून शिव्या देतो, आपण बापाहून शिव्या देतो. आजकाल बघा संस्कृती एवढी म्हणजे विद्रूप झालेली आहे. आपण खेड्यापाड्यामध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा आईच्या नावाने शिव्या देतात. आईचा आपण उद्धार करून टाकला. जी माता एवढी महान, ज्या मातेने तुम्हाला जन्म दिला, त्या मातेच्या नावाने आपण शिव्या देतो. हे बरोबर आहे का? देणारा किती महामूर्ख असेल, आईवरून आपण शिव्या देतो. घाण पद्धत आहे ती. कारण की संस्कारच कमी झालेत ना. कुणावरून शिवी द्यावी काही नेमकं समजणं झालं. कुठे पण आई पुढे आणतो ना बाप पुढे आणतो, स्वतःला हा शहाणा समजतो. एवढी विभत्सी आपली संस्कृती झाली. आणि म्हणून माता या ठिकाणी आमच्या स्वामींनी सुद्धा आपल्या मातेला एक स्थान दिलं. तर म्हटले स्वामींनी आई जपली. याचं एखादं उदाहरण सांगा. म्हणाले ना तरी म्हालूबाईची आन. स्वामी कुठे कुठे आपल्या आईची शपथ घ्यायची. एक वेळचा प्रसंग असा येतो, ते जुवारी असतात आणि स्वामींनी ते व्यसन स्वीकारलेलं असतं. आता ते हरिपाल देव असतात ना, राज्यविष असतो ना. मग म्हणजे कधी रामटेकला यायच्या अगोदर स्वामींचा राज्यविष होता. मग स्वामींना द्यूत खेळायचं व्यसन होतं. आता राज्याला व्यसन, राज्य लोकांना दूध खेळतात, ते राजे लोके होते. तुम्ही म्हणसाल मग देवाला व्यसन होतं, आम्ही करायचं काय? ते राजे होते. अंगीकार फक्त त्यांनी केला होता. व्यसन म्हणजे काय व्यसन नव्हतं, फक्त अंगीकार त्यांनी केला होता. तो राज्यवी स्वीकारलेला होता ना त्यांनी. आणि मग एक वेळेस ते जू हरले. आणि मग ते जुवारी म्हटले, जीजी आमचं आत्ता जुईची जुई भुईची भुई आत्ताच्या आत्ता देऊन आम्हाला टाका. त्यांनी सांगितलं, जर आम्ही तुमचं दिल्याशिवाय आम्ही भोजन पण करणार नाही. आम्हाला मालूबाईची आण, म्हणजे आमची माता मालन माता, तिथे शपथ घेऊन तुम्हाला मी सांगतो की तुमचं द्रव्य दिल्याशिवाय मी भोजन करणार नाही. तिथे स्वामींनी काय केली, ना तर मालूबाईची आण ही शपथ त्यांना दिली. बघा आईवर केवढा विश्वास आहे. जोपर्यंत ते त्यांचे विशाल देवते होते, जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यांनी पाणी सुद्धा घेतलं नाही. आईची शपथ घेतली होती. आपण तर खोट्या आईच्या शपथा घेतो आणि बिंदास फुकट खोटं म्हणजे बिंदास खोटं बोलतो. आपण शपथ आईची घेतो, आपण नाही घेतो आई शपथ असं केलं. आईलाच मारण्याचा पहिला प्रयत्न करतो हा. बापा शपथ कोणी घेतं का? नाही घेत. आई शपथ घेतो. आणि मग आपण खोटं रेटून बोलतो पण आईची शपथ घेतो. म्हणून ती शपथ घेत असताना जर विचार केला पाहिजे की ती किती महान आहे. आणि मग आमच्या स्वामींनी वाक्यातलं मातृप्रेम जपलं. मातेत स्वामींचं मातृप्रेम त्यांच्या शपथेमधून आपल्याला दिसून येतं. श्लोकामध्ये सुद्धा, या श्लोकामध्ये अनुसैला महत्वाचं स्थान दिलं. द्वापर युगामध्ये सुद्धाही आम्ही मातेला प्राधान्य दिलं. पाहतो की नाही पण कोणतेय, राधेय, गांगेय, गंगापुत्र भीष्म, कुंतीपुत्र अर्जुन. राधे म्हणजे कोण? कर्ण, त्याला राधेय म्हणायचे. त्याला कर्ण कोणी म्हणतो? राधेय. आईच्या नावावरून त्याला नाव पडलं होतं. अर्जुन होता कोणतेय. ती कुंती किती महान होती, आईच्या नावावरून त्या मुलाला नाव पडलं. किती महान आहे ते. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईचं प्रेम कवीने वर्णन केलं. प्रत्येक ग्रंथामध्ये आईचं प्रेम आलेलं आहे. स्वामींचं प्रेम आईचं कसं दिसून येतं. माईबाईसांना स्वामींनी आईचा मुलाचा आईच मानलेलं आहे. हे मातृत्व प्रेम आहे. स्वामी सांगतात की बाई तुम्ही माये की, मायेच्या ठिकाणी आणि आमच्या ठिकाणी सकळ दोष सामावले पाहिजे. ज्याप्रमाणे माता आपले दोष पोटामध्ये ठेवते मुलाचे, त्याप्रमाणे परमेश्वरी जेव्हा असंख्य एक नाही असंख्य दोष पोटामध्ये ठेवते. माता तरी एक ठेवाल, परंतु परमेश्वरा जीवाचे असंख्य दोष पोटामध्ये ठेवतो. परमेश्वराने पोटामध्ये ठेवलं म्हणून तर आपण ते जन्माला आलो. स्वामी सांगतात अरे जर आम्ही तुमचे दोष सांगितले असते तर तुमच्या पोटात तुम्ही सुरी खुपसून खुपसून मेले
मरसाल एवढे दोष तुम्ही केले, पण आम्ही ते सांगितले नाही. हे जे काय सांगितलं थोडे सांगितलेले आहेत ते. हे स्वामींनी मातेची बरोबरी केलेली आहे. दुसरी कोणाची केली का? मातेची का केली? नैसर्गिक ती आहे. आणि म्हणून कवी सुद्धा एक आपल्या काव्यामध्ये फार छान एका कवीने कविता केलेली आहे, तो सुद्धा आपल्या काव्यामध्ये आईला उपमा देतो. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिली माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. राहिली माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. रवीची चांदणी चंद्राची गकोर, रवीची चांदणी चंद्राची गकोर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेल. आई देवापासी मी ग, आई तुलाच मागेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. दिला तिने जीवनाकार. कवींनी अशा प्रकारे मातेची उपमा या काव्यामध्ये दिली. त्यांनी आईला मायेचं सागर उपमा दिली. आईच आपल्या खऱ्या अर्थानं पहिली जी गुरु आहे ती आई सांगितलेली आहे. तीच आपल्या जीवनाचा आकार मुलांना देते. त्याला पहिली चालायला आई शिकवते, बोलायला पहिले आई शिकवते, रांगताना आई त्याला सगळं शिकवत असते. म्हणून पहिली गुरु ती आहे. म्हणून सांगितलं की पहिला आपल्या आईवडिलांचा उपकार आहे. सगळ्यात तसा पहिला उपकार आपल्या देवाचा आहे, नंतर आईवडिलांचा आहे, गुरूंचाही आहे. म्हणून पहिले कोण सांगितले? आई वडील फार महत्त्वपूर्ण त्यांनी सांगितलं. जीवनाच्या वाटेवर त्यांच्या सावलीमध्ये जर आपण थांबलो, एक प्रकारची सावली आपल्या निर्माण होते. परंतु हा महाराष्ट्र एवढा विचित्र आहे की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम या महाराष्ट्रामध्ये आहे. संतांचा राष्ट्र महाराष्ट्र, संतांची भूमी, ते परमेश्वर क्रीडले. पण याच महाराष्ट्रामध्ये अशी गत का निर्माण झाली? संस्कार कमी झाले, अध्यात्म कमी झालेलं आहे. संस्कृती आमची मातृदेवो भव पितृदेवो भव संस्कृती मानतात की नाही? असे अतिथी समान त्याला मानलं जातं. ज्या आईने आपल्यासाठी किती कष्ट घेतले, तो कवी म्हणतो की आई मी तुला देवापाशी मी तुला परत तुलाच मागेल, अशीच आई मला भेटावी, असं कवी ते काव्यामध्ये सांगतो. असं कोण आपल्यासाठी करतो? आज तर हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये असं बघायला भेटतं, स्वतःचा मुलगा आपल्या आईचा प्राणघात करतो किंवा बापाचा प्राणघात करतो. बघ, हे कलियुग आहे, वाईट युग आहे.
10 मधला एक आपल्या आईबापांची काळजी करणारा असेल, परंतु 90% तरी मुलं आपल्या आईबापांची काळजी करत नाहीत. हे महाराष्ट्रामधली खऱ्या अर्थानं कंडिशन आहे. यात्रेच्या निमित्तानं पदयात्रा होती सर्वज्ञ प्रतिष्ठानची. आम्ही तिकडे गेलो सोलन शिमल्याकडे. आणि मग आमचा यात्रेचा पहिला नियम असतो, मी तुम्हाला सांगितलं की पहिलं द्यावं नंतर घ्यावं. आणि मग तिथे वृद्धाश्रम होता, तिथे आमचं व्यवस्था त्यांनी केली होती, मोठी जागा होती ती. आणि मग पहिलं निरूपण झालं. त्या ठिकाणी आदरणीय दादाजी मावळगाव दादांनी गीतेवर फार सुंदर विवेचन ठिकाणी केलं. संस्कारविषयी त्यांनी मांडलेला होता. आणि म्हणून तिथे रडत रडत एक म्हातारा ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं, बाबा माझी काही मला हकीकत सांगायची आहे. आमच्या यात्रेमध्ये पहिलं निरूपण होतं, नंतर पाळा होतं. म्हणजे पहिलं द्यायचं ज्ञान नंतर घ्यायचं, असा नियम आहे आमच्या यात्रेचा. मी तुम्हाला म्हटलं आमच्या गुरूंची ती शिकवण आहे म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं की माझा मुलगा फार मोठा इंजिनियर आहे, फार मोठा डॉक्टर आहे. तो 2 मुलं, एक डॉक्टर इंजिनियर आहे मला. पण त्यांनी सांगितलं मी सगळं त्यांच्यासाठी इतकं मी तो मरता मरता मुलगा माझा वाचवला, खूप खर्च मी केला, परंतु त्याच मुलाने आज माझं सगळं हडप करून टाकलं. आणि आमच्या दोघांना, म्हणजे माझी पत्नी आणि मला दोघांनाही त्यांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं. सांगत असताना त्याच्या डोळ्यामध्ये फार मोठे अश्रू होते. बघा, अरे त्या काय केलं ना त्या बापाने त्या मुलासाठी, त्याने असं काढून दिलं बाहेर. त्यांनी सांगितलं तो मनुष्य सुद्धा महाराष्ट्रामधला, म्हणजे बीडगड कोणतरी गाव आहे, त्या गावचा होता तो मनुष्य, तिकडे जाऊन राहिला तो. आज वृद्धाश्रम का निर्माण झाले की मुलांचं आईबापाविषयी प्रेम कमी झालं, संस्कृती संस्कार निर्माण झाले, अध्यात्मापासून आमची मुलं दूर राहू लागली. असं झालं, मुलं व्यसनी झाले, वाईट मार्गाकडे लागले. आईवडिलांचा संस्कार या मुलांनी जोपासला नाही. आणि म्हणून तो कवी आईसाठी सांगतो की तो म्हणतो, आई मी तुला देवापाशी पुन्हा तुलाच मी मागेल, तुझ्या उदरी माझा जन्म व्हावा, अशी आई मला भेटावी, असं मी पुन्हा मागेल म्हणतो. फार सुंदर वर्णन त्या कवींनी, कोणतरी कीर्तनकार आहे त्यांनी हे मला वाटतं गीत केलेलं आहे, त्यांचं नाव तुम्हाला आठवत नाही, आठवलं मी तुम्हाला सांगेल त्यांचं नाव कोण आहे ते. सुंदर त्यांनी पण गायन केलेलं आहे. आणि म्हणून हा दर्जा हे त्यांनी दिली आईला या काव्यामध्ये. फार सुंदर काव्य आहे ते. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवा, ही संस्कृती आपली जोपासता आली पाहिजे. व्यासांनी सुद्धा आपल्या गीतेच्या श्लोकामध्ये त्वमेव माताच पिता त्वमेव, इथे सुद्धा मातेचा उल्लेख व्यासांनी केला. तुकोबा सुद्धा म्हणतात की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणबंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. तुकोबांनी सुद्धा कृष्णाला माता पिता म्हटलेलं आहे. आणि व्यासांनी सुद्धा त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव. हे देवा, तूच माझा माता, तूच माझा पिता, विद्या देणाराही तू आहे, सर्वस्व तू माझा आहे. आपण फक्त श्लोकामध्ये म्हणतो, रील असं होतं का आपल्या ठिकाणी? स्वामी सांगतात की बाई एक फक्त शब्दाने म्हणतो आहे, एकायसे होनची ठाके, एक फक्त शब्दानेच म्हणतो, आणि एक म्हणतो सर्वस्व माझं परमेश्वर. आपण पण दररोज म्हणतो की नाही श्लोक, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव.
आपण ही प्रार्थना परमेश्वराला केली पाहिजे आणि ती अंतःकरणातून केली पाहिजे. आपण फक्त देवाला काय म्हणतो, फक्त वरवडेच आपण म्हणतो की नाही, अंतःकरणातून म्हणतो का? खरोखरच माझा माता पिता परमेश्वर आहे म्हणतो का? जर माझा माता पिता जर परमेश्वर आहे, तर वाटतं का घरदार सोडावं किंवा प्रपंचाचा त्याग करावा? लगेच सोडा म्हणणार नाही. झाल्यानंतर तरी वाटतं का? आपण जो माता पिता परमेश्वर आहे, जरी केस पांढरी झाली आपण तरी सोडण्याचा प्रयत्न करतो का? नाही, फक्त नुसतं नावाने शब्दाने म्हणतो. आपण ते केस जरी पांढरी झाली पुन्हा त्याला काळी करतो आपण. पण इच्छा होत नाही की आता निवृत्तीकडे आपण जावा, प्रपंच सोडून द्यावा. किती काळ प्रपंचामध्ये फक्त राहतो म्हणतो. एका ठिकाणी स्वामींचा मुक्काम होता आणि मग तो पद गायन करणारा त्या ठिकाणी आला. त्वमेव माताच पिता त्वमेव हे पदे गायली. बाईस म्हणते, बाबा बघा ना, भक्त किती निका आहे, किती तो अळवतो देवाला, किती अंतःकरणातून म्हणतोय. स्वामी सांगतात की बाई, तो काही अंतःकरणामधून म्हणत नाही, तो फक्त वरवडे म्हणतोय, त्याला काहीतरी प्राप्त होतं म्हणून तो म्हणतोय. एक ऐसा होण्याची ठाके. एक म्हणजे प्रेमसंचारी भक्त. तो प्रेमसंचारी भक्त देवाशिवाय राहू शकतो का? जसं आमची रुक्मिणी माता होती, तिला विरह संचारला. सांगतात की तिच्या हातातली पानं करपून गेली. ज्याला म्हणतात देवा भक्ताचं नातं. ज्ञानाचं होतं का असं? नाही होत. भक्त त्यालाच तर खरं म्हटलेलं आहे. एका ऐसे होण्याची ठाके म्हणजे प्रेमसंचारी बाईसा. ज्यावेळेस सांगितलं की स्वामींनी ऐसे ना ऐसे केले, बाईसा म्हणते खरं खरं, आणि बाईसा पाण्यामध्ये उडी टाकून देतात. स्वामी म्हणतात बाई, खूप त्यांनी घाई केली, पण प्रेमसंचारी भक्त देवाला सुन राहू शकत नाही. ज्याप्रमाणे मासा पाण्याच्या बाहेर निघाला की तो तडफडून मरतो, त्याप्रमाणे प्रेमसंचारी भक्त जो असतो तो देवाला सोडून किंचितही राहू शकत नाही. रुक्मिणी मात्र एवढा वीर झाला, ती म्हटली पहिलं निरोप देवाला दे. सुदेवाला पाठवते देवाकडे. सांगतं की तुम्ही जर आले नाही, आता रुक्मिणी शेवटची घटका मोजते देवा, ती तिचा देह निघून जाईल. आणि मग स्वामी सांगतात की आता आम्हाला जावं लागेल. मग चिंतन केलं ते माता खिडकी स्थान आहे बघा अमरावतीला, तिथे गोपाळकृष्ण महाराजांनी चिंतन केलं रुक्मिणीचं. मग तिथं अंबिकेच्या मंदिरात गेले, हरण केलं म्हणतात, पुन्हा त्या मंदिरात आले. मग तिथून मग देव तिकडे द्वारकेकडे गेले. जे माता खिडकी स्थान आहे रुद्रपूरला, आपलं अमरावतीला. एक गोविंद प्रभूंचं स्थान आहे, एक गोपालकृष्णांचं स्थान आहे, ते माता खिडकी. चिंतन करून तिथून गेले देव, हरण केलं. एकाला असं होणंच ठरतं. तो म्हणतो देवाशिवाय दुसरं मला अजिबात काही मला गोड लागत नाही, मला करमत नाहीये. आपलं तसं आहे का? आपण तर नावापुरते भक्त. आपण कधी विभक्त होऊन कधी भक्त होऊ, आपलं काही नेम सांगता येत नाहीये. ते महादेव भक्त, त्यांना सांगितलं कोणीतरी, ते महादेव भक्त होते पलीकडच्या गावामध्ये, स्वामी होते अलीकडे. मग ते ब्राह्मण त्या गावामध्ये भिक्षेला जायचा. मग गेल्यानंतर तो ते महादेव भक्त स्वामींची दररोज विचारपूस करायचे, आमचे देव कसे आहेत, बरे आहेत का? त्या ब्राह्मणाला वाटलं पुरुषांना स्त्रियाचा वेद असतो, स्त्रियांना पुरुषाचा वेद असतो, माणसाला वेद एवढा कसा असू शकतो? म्हणून त्यांनी परीक्षा पाहण्याचं ठरवलं. मग त्या ब्राह्मणाने गंमत करायचं ठरवलं. कधी कधी गंमत सुद्धा महागामध्ये पडते, चेष्टा पण कधी कधी महागामध्ये पडते. तुमची गंमत पुढच्याचा जीव जातो, हो की नाही? आपण कधी एखादी चेष्टा करतो पण त्याचा जीव जातो, तो खरंच धरून बसतो. आपण नाही का, अरे मी तो चेष्टा केली होती, पण जर बेतली असती प्राणावर तर, हो की नाही? आणि मग त्यांनी चेष्टा केली. त्यांनी सांगितलं, त्यांना सर्पदंश झाला आणि ते मरण पावले. कोणी सांगितलं? तो ब्राह्मण त्या महादेव भक्ताला खोटं बोलला. महादेव भक्त हे प्रेमसंचारी होते. त्याने सांगितलं खरंच? हो म्हणे खरंच, म्हणे खरंच, हो म्हणे खरंच. आणि लगेच तिथे त्यांचं गतप्राण झाले. कोण? महादेव भक्त. आणि मग तो ब्राह्मण घाबरला, जो स्वामींकडे गेला. स्वामी सांगतात तुम्ही केवढं मोठं तुम्ही अनिष्ट केलं. म्हणजे मुद्दा सांगायचा की प्रेमसंचारी भक्त जो आहे तो देवाला सोडून राहू शकत नाही. हे फक्त शब्दे म्हणतो. आता आपण फक्त शब्दाने म्हणतो, तेवढं काय आपल्या देवाविषयी आपल्याला आवड असते का? ज्याला असते तो देवाला सोडतो का? तो काहीतरी करत, विधीच्या विधी पाठीमागे विधी करत राहतो. म्हणून इथे त्वमेव माता जो श्लोक फार महत्वपूर्ण आहे.
एक संदर्भ आदरणीय बाबा सांगतात चिंतनीजनक, म्हटले एक ब्राह्मण दररोज म्हणतो, गरुडावर बैसवणी लवकरित्वा यावे, लवकरित्वात यावे, नाही तरी हा प्राण, नाही तरी हा प्राण त्यजिल तुझ भावे. अशी ती आरती आहे. सत्यभाव म्हणते, रुक्मिणी म्हणते, अहो जा ना, तुमचं भक्त किती तुम्हाला अर्थाने बोलवतोय. गोपालकृष्ण महाराज म्हणतात, बाई तो 10 वर्षापासून हीच आरती म्हणतोय, त्याचा काही प्राण अजिबात गेला नाही, फक्त तो शब्दाने म्हणतो आहे. तो म्हणतो गरुडापासून लवकर येणार, माझा प्राण जाईल, काही जात नाही म्हटले प्राण, फक्त तो शब्दाने म्हणतो. त्याला खरी भक्ती कुठे करता येतो? नाही करत. हा एक मुद्दा त्यांनी सांगितला. म्हणजे त्वमेव माताच पिता त्वमेव, असा माझा माता पिता परमेश्वर सर्व, जो शरण त्याला जाईल. आणि खरा माता पिता कोण आहे? आपला परमेश्वर आहे. तोच आपला उद्धार करणारा आहे. प्रपंचात तरी काय असतं? जर मुलाला विचारलं तर मुलगा बापाला विचारतो, जर बापाने विचारलं तर बाप मुलाला विचारतो. इथं फक्त आहेच की निस्वार्थ. मातेचं जे प्रेम आहे निस्वार्थी प्रेम सांगितलेलं आहे. माता पिताचं प्रेम निस्वार्थी असतं. आता कलियुगामध्ये कधी काही स्वार्थ संचरेल हा काही सांगता येत नाही. आणि म्हणून सांगितलं की तुकोबांनी कृष्ण माझी कृष्ण माता माता पिता म्हटली. आई हे मांगल्य असतं, तर पिता हे घराचं अस्तित्व असतं. आई ही मांगल्य असते. असं हे अत्री पुत्र भृगूंचं उपास्य दैवत आहे. कोण? दत्तात्रेय महाराज. आणि म्हणून आईच्या प्रेमापोटीच बालपणीच सर्वज्ञ असलेल्या दत्ताने 3 देवांना बालक केलं. कुणाच्या पोटी? प्रेमापोटी केलं, आईच्या प्रेमापोटी केलं. ते ब्रह्मा विष्णू महादेव काय म्हणाले? आम्ही विवस्त्र होतो आणि तू आम्हाला भोजन वाढ. आणि मग तिचं पतिव्रता भंग झाला असताना मग त्या छोट्यांना, त्या ब्रह्म्यांना विष्णू महादेवाला बालक केलं. कोणासाठी करावं लागलं? आईच्या प्रेमापोटी देवाला, त्या देवतांना बालक करावं लागलं. हे असतं आईचं प्रेम. परमेश्वर सुद्धा किती मातेवर प्रेम करतात या ठिकाणी सांगितलं. तर म्हणाले मग आईच्या तुलनेमध्ये अत्रीला गौण स्थान दिलं काय? म्हणजे कमी स्थान दिलंय का? ना, म्हणाले अत्रीला गौण स्थान मिळालेलं नाही. आईबाप ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. जेवढी माता महत्वाची असते तेवढा पिताही महत्वाचा असतो. म्हणजे आईबाप कोण सांगितले? एकाच नाण्याच्या 2 बाजू. जसं ज्याप्रमाणे म्हणाले एका रस्त्याच्या 2 बाजू कडा असतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जी उजवं असतं ते आपण जेव्हा परतीचा प्रवास करतो ते डावा होत असतं. जिथे दोन्ही आपले असतात तिथे कधीच तुलना करायची नसते. जिथे दोन्ही आपलेच आहेत तिथे कधी आईसारखी आणि बापसारखा कधी तुलना करायची नसते. कारण की बीजदाता बाप सांगितला आणि जन्मदाती कोण आहे? आई सांगितलेली आहे. सांगतात नाही, पित्याचं बीज आई जन्मदाती सांगितलेली आहे. जसा परमेश्वर आहे, जेवढा अधिकार मातेचा असतो तेवढा पित्याचाही परमेश्वरावर असतो. म्हणजे का? तर त्याची धातू उपयोगी गेली, तो लाभ पित्यालाही सांगितला जेवढा मातेला सांगितलेला आहे. आणि म्हणून आई जन्मदाती का सांगितली? ती वेदना सहन करते म्हणून तिचा प्रथम अधिकार आहे. 9 महिने ती आपल्या मुलाला गर्भामध्ये सांभाळते. बापाचं प्रेम पोटावर येण्याच्या अगोदर आईचं प्रेम बाळ पोटामध्ये असतानाच पाझरतं. बापाचं प्रेम नंतर निर्माण होतं, पण पहिलं प्रेम कुणाचं निर्माण होतं? आईचं निर्माण होतं पहिलं प्रेम. ते कुठून येतं? पहिलं गर्भामधून येतं. गर्भातून प्रेम येत असतं. कारण की ती आई त्या बाळाला 9 महिने सांभाळते. बापाचं प्रेम बाळाच्या जन्मानंतर जन्मतं. समाज जो कृतीवर प्रेम करतो आणि आई सांगितली अस्तित्वावर प्रेम करते. आपण नाही का पास समाज कृतीवर प्रेम करतो. म्हणजे आता आई त्या मुलाला 9 महिने सांभाळते, सगळं वेदना सहन करते. किती कष्ट आईला सहन करावे लागतात, किती वेदना तिला सहन करावे लागतात. पण नाव कुणाचं लागतं? नाव कुणाचं लागतं? नाव बापाचं लागत असतं.
समाज कृतीवर प्रेम करणारा समाज आहे, तो कृतीवर प्रेम करतो. आईचं निमन लागायला पाहिजे होतं, कारण त्यांनी कष्ट सहन केले, परंतु काय सांगितलं, बापाचं नाव लागतं. परंतु त्या बाळाला लहानचं मोठं कोण करते, खऱ्या अर्थानं आई करत असते. म्हणून तिचं जे प्रेम आहे ते कुठे सांगितलं, आई आपल्या बाळाच्या अस्तित्वावर प्रेम निर्माण करते, अस्तित्वावर प्रेम करते. बाळाचं अस्तित्व कोण घडवते, माता घडवत असते. सांगतात ना, दोन्ही घराची दोरी कोणाच्या हातामध्ये असते, मुलीच्या हातामध्ये असते. मुली दोन्हीकडे शिकलेल्या पाहिजे की नाही, सासरी पण शिकलेल्या पाहिजे आणि माहेरी पण आमच्या मुली शिकलेल्या पाहिजे. जिच्या हाती पाळण्याची दोरी, सांगतात ना, ते काय करी म्हणतात, उद्धार कर. म्हणजे स्त्री किती महत्वपूर्ण आहे. समाज घडवण्यामध्ये स्त्रियांचं फार मोठं योगदान असतं. बाप तर दुर्लक्ष करेल, परंतु ज्या आईचं दुर्लक्ष ज्या मुलावरचं झालं की नाही, तो मुलगा बिघडलाच समजा. बाप काय प्रेम करेल न करेल, परंतु आई अशी असते, कुठे जरी गेला तरी आपलं लक्ष तिचं त्या मुलावरच असतं. म्हणून आपण बापापेक्षा आपण आई आई जास्त करतो. आई मला हे दे, आई मला ते दे, का बाप मला हे दे असं म्हणतो का, बाप मला हे दे, बाप मला ते दे, बाबा मला हे दे असं म्हणतो का आपण, जास्त नाही. आईचं प्रेम असतं. परंतु लहाने संकट आले की आई आठवते, मोठं संकट आलं की आपण बापरे म्हणत असतो. मोठ्या संकटांना बाप धावून येतो, लहान संकटाला आई धावून येत असते. दोघांचे तेवढंच महत्वपूर्ण योगदान सांगितलं. आपण लग्नामध्ये पाहतो की तो बाप त्या कोपऱ्यामध्ये उभा राहून आता मुलगी सासरी जाणार हे दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. सांगतात ना, काही काही बाप असे असतात की ते स्वतः म्हणजे फाटके कपडे परिधान करून माझा मुलगा मोठा झाला पाहिजे यासाठी किती काबड कष्ट करतात. फक्त आपण आपल्याला बघता आलं पाहिजे, त्यांचे कष्ट आपल्याला बघता आले पाहिजे. म्हणून सांगतात की दोन्हींचं प्रेम फार महत्वपूर्ण. एकांना दोनच बाजू आहे. बापाचं अस्तित्व त्यांनी सांगितलं, मातृचं अस्तित्व म्हणाले गौण नाही, त्यांचे स्थान भरपूर मोठं आहे. तप साधना आत्री अनुसयेची सारखीच होती, काय फरक नव्हता. दोघांनी तपश्चर्या केली, आत्रींनी केली, अनुसयीने केली, पण आई बाळाला आधी व बाप नंतर सांभाळ करतो, एवढंच मात्र फरक आहे. आधी कोण सांभाळतं, आई सांभाळते, मोठेपणे कोण सांभाळतो, नंतर मग बापाची कर्तृत्व सुरू होतं, बापाची जिम्मेदारी सुरू होते की नाही, एवढंच मात्र फरक आहे. दोघांचे अस्तित्व म्हणाले सारखंच आहे. पण म्हटले हे कुणाला कळतं, योगिरी विज्ञेनम, हे जो ज्ञानी भक्त आहे, हे ज्ञानी भक्तांनाच कळतं. कारण की जो ज्ञानी आहे तो परमेश्वराचं ध्यान चिंतन करतो, ईश्वराशी त्या ज्ञानाचं अनुसंधान असतं. ज्ञानापलीकडे जो आहे तो म्हणजे प्रेमिया, तो परमेश्वराचं अस्तित्व स्वरूप लक्षण पाहत असतो. तर म्हटले जसं तसं परमेश्वराला कोण माता पिता म्हणतो, तो कोण मानतो म्हणाले, जो ज्ञानी आहे. ज्ञानीयापेक्षा जो प्रेमी आहे तो खऱ्या अर्थानं परमेश्वराला आपला माता पिता म्हणतो. कारण की ज्ञान्या सोडून जाऊ शकतो, परंतु प्रेम्या जो आहे तो कधी सोडून जाऊ शकत नाही. सांगितलं की नाही, ज्ञान योग, कर्मयोग, भक्तियोग, हे जी नाती आहेत हे विरक्तांच्या जो विरक्त पुरुष आहे हा विरक्त पुरुष नाते निर्माण करत असतो. आणि त्याचे विरक्तीला फक्त कोण जाणतो म्हणाले, विरक्तच जाणू शकतो. दत्तात्रेय प्रभू कसे आहेत, विरक्त आहेत. त्यांचे जे स्वरूप आहे, स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे, तो परमेश्वराचं जे अस्तित्व आहे तो कोण जाणतो म्हणाले, फक्त जो विरक्त पुरुष आहे. तो विरक्त म्हणजे प्रेमिया, तोच पुरुष फक्त दत्तात्रेय प्रभूंना जाणू शकतो. अशा प्रकारची ही 9वी टीका या ठिकाणी संपली. महत्वपूर्ण संदर्भ आपण बघितले. पुनश्च उच्चारण करूया. अनुसयोदराजातम आत्रिमूणी समुद्भवम विरक्तम योगी विज्ञेय दत्तात्रेय नमस्तुते, दत्तात्रेय नमस्तुते. दंडवत प्रणाम. मी सतीश दादा अमृते, अमृत प्रवर्तक,
या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी गुज करत असतो. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 9405255075. ज्यांना ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल, या ग्रुपमध्ये तुम्हाला लीळाचरित्र, श्रीमद भगवद्गीता, श्लोक उच्चारण, भजन, आरती, स्तवनी श्रवण करायला भेटेल. आणि जे काही मुद्दे तुम्हाला मी सांगितले हे लक्षामध्ये ठेवा. दंडवत प्रणाम.